आता हे कालीमठचं मंदिर आहे या साईडला. किटकॅट देणार आहे ना काका? मला दे बरं आजी, आजी मला दे बरं. समोर आपली विहीर आहे. नमस्कार मित्रांनो, पुण्याचं एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललोय शेतामध्ये. माझ्यासोबत आई आणि बाबा आहे. मी आई वडिलांना आई बाबा म्हणतो. तर आम्ही तिघे चाललोय शेतामध्ये. तर तुम्हाला शेतात काय काय लावलेलं आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि चिक्कू थोडा गावाला गेलेला आहे त्याच्या आई बाबासोबत. तर ते जर असले तर त्याला पण आपण व्हिडिओमध्ये घेऊ आणि सोबतच मी तुम्हाला माझी शेती दाखवतो. आज आम्ही चाललोय मुंडवाडीला कालीमठ मार्गे. कारण अंधानेर मार्गे रोड खराब आहे. तिथं पुलाचं काम चालू आहे अंधानेर मध्ये आणि तिथून जवळ पडतं. तिथून कन्नड ते अंधानेर मार्गे मुंडवाडी पडतं 7-8 किलोमीटर, 7.5 किलोमीटर तरी. आणि कालीमठ मार्गे जर गेलो तर पहिले अंधानेर फाटा क्रॉस करायचा, मग कालीमठ, त्यानंतर उपळा आणि उपळा ते मुंडवाडी टोटल 14 किलोमीटर पडतं. पण आता रोड कालीमठ मार्गेच चांगला आहे तर त्यामुळे थोडं अंतर जास्त असलं तर चालतं. पण गाडीची कंडिशन चांगली असते, म्हणजे चांगले रोडने गेल्यावर गाडीची कंडिशन चांगली असते. त्यामुळे आपण कालीमठ मार्गे चाललोय. आता हे कालीमठचं मंदिर आहे या साईडला. समोर कालीमठ मंदिर आणि समोर एक छोटासा पूल आहे इथं. आता ह्या साईडला उपळा आहे आणि इथं चौफुली समोर आहे इथं. तर आपण ह्या साईडला जर गेलो तर मुंडवाडी येते. आता ह्या साईडला टर्न मारतो आपण, तर आपण मुंडवाडीला चाललोय. आता आपण पोहोचलोय आपल्या शेताकडं. तर आपण हे आपलं गेट बसवलेलं आहे खूप दिवस झाले तेव्हा. या साईडची आपली पूर्ण शेती आहे. आता आपण पोहोचलोय शेतात. समोर बघू शकता आपली पूर्ण इथून स्टार्ट होती. तर त्या झाडापर्यंत शेती आपली. आपण बारी बारी पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार मी शेतीमध्ये काय काय लावलेलं आहे. ही युनिकॉर्न आहे आपली. या 2-3 गोण्या आहे गव्हाच्या. आता तिथून बाबा बसलेले आहे तिथून. तर ह्या पूर्ण एंडपर्यंत आपण कांदे लावलेले आहे. मध्ये हे तुम्ही बघू शकता काय पिवळी जी फुलं दिसत आहे, 1-2 उगलेले झेंडू आहे अचानक उगलेले. आणि काही काही रोपं मिरच्याचे लावलेले. आणि हे मध्ये जे गवत आहे ते काँग्रेस गवत आहे, ते खराब असतं, ते उपटावं लागतं. तर हे तुम्ही बघू शकता कांदे. जवळून दाखवतो मी तुम्हाला. हे कांद्याचं बिया आहे आणि कांदे अंडरग्राऊंड असतात. आता एक कांदा आहे. आता इथे एक कांदा आहे, त्याच्यावरती एवढे सगळे पानं उगत असतात. आता आपल्यासोबत चिक्कू पण आलेला आहे व्हिडिओमध्ये. चिक्कू काय करतो तू? मला किसू दे ना. किसू देतो. किसू दे. किसू फोटो काढते काका. फोटो काढतो ना. मला किसू दे. नाही मग बुम्मा जाऊन आपण. हा किसू. किटकॅट देणार आहे ना काका? किटकॅट देणार आहे. मग किसू दे. किसू 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 दे. म्हणजे तू घे. तू देऊ मी घेऊ. तू आता तुझी बारी. काकाचा घे. अरे वा वा वा. किटकॅट इकडे बघ आपण फोटो काढतोय. काका किटकॅट देणार आहे ना? आई तिकडे बघ फोटो काढतो आपण. ही हसा हसा. अरे वा वा वा. अरे वा वा. बाय कर. मला एक किसू दे ना अजून. घे. मला किसू दे ना. किसू घे माझी किसू. हे काय? जय जय हनुमान. जय जय. इकडे काय पाहायचं? काय पाहायचं इकडं? काय हे काय दाखवतोय तू? जय जय हनुमान आहे ना. असं जय जय हनुमान असं असं करून उडायचं आहे ना. हा बोल. ए चिकू चिकू तू फटके देऊ का? बोल ना काहीतरी. काय होय काय? भुम्मा जायचं. भुम्मा जायचं तुला? मोठे भुम्मा जायचं का? किटकॅट खायची? काय करायचं? किटकॅट खायचं का? चला तिकडे जाऊ आपण किटकॅट खायला. कुठं कुठं? तिकडं तिकडं तिकडं. कुठं? बाबा रागावते तिकडे. इकडे जाऊ. चल इकडे जाऊ. चला चला.
नाही पातळ होऊन नाही. जाईल. चला पटकन. लवकर चाल चिचू, मी चाललो. चला, इकडे मी जा, चाललो काका मी म्हणा, चाललो. चला 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 चला. काका म्हणा मला किटकॅट द्या. चिकू काका म्हणा, मी चाललो किटकॅट खायला. मला द्या म्हणा. काका तुला देऊ मी? जोरात म्हण. जोरात म्हण, जोरात. जोरात म्हण. काय चिकू? किटकॅट द्या. किटकॅट देव है ना. आता इथं कुठं आणू मी किटकॅट? इथं आणू है ना. बघ, हा. इकडे हे बघ KitKat किटकॅट, देऊ राहिली. किटकॅट आहे बघ किटकॅट. मला दे ना, कमी खाऊ. ए चिकू, चिकू दादू काय? तू दादू आहे का? ते मला फोडून दे ना, मी थोडी खातो ना. अय चिचू, अच्छा जादू का? ए चिकू, अरे घाबू काका, काका घेऊन टाकन इकडे. कोणते काका आहे? घाबू काका आले, घाबू काका. गौरव काका आहे ना. चिकू मला किटकॅट दे ना. का बर? काय जादू जादू दे 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 दे. अरे पातळ होऊन जाईन चिकू, लवकर खाऊन घे बरं, लवकर खाय. असं न खाऊ, ती पन्नी काढ पहिले. चिकू बाबा येईन. मला दे ना किटकॅट. अरे ती किटकॅट खराब झाली चिकू, दागो हे बाई कशी झाली बाई. हे बघ कशी झाली पातळ. इकडे ना, लवकर लवकर खाऊन घे, ती अजून खराब होईल. चल बाबा येईन तर मारण तुला. मला दे बरं आजी, आजी मला दे बरं. देऊ देऊ घेऊ मी. वाघ आला, वाघ वाघ. काका काका घे. हे पाय कोंबडी कशी करते? खाऊ. चल मग लवकर ये, मी खाऊन घेईन. नाही तर वाघ आला का. कोंबडी कशी करते? कोंबडी कोंबडी, कोंबडी कशी करते? आणि ते आपण फाट्यावर काय पाहिलं होतं? तिन्ना घोडा. तिन्ना घोडा. आई आता हे कांदे लावलेले आपण, याला काय म्हणताय खाली? जवस जवस जवशीची चटणी करता. जवशीची चटणी करायसाठी ही पानं झाडं वगैरे लावतात. बी लावू. हे सगळे कोपऱ्यानी तेच झाडं वाटतं. कडाकडा तेच झाड. त्यात काही मिरच्याची झाडं लावलेली. मध्ये मध्ये हे जे हिरवं, तुम्ही डार्क हिरवं दिसू शकता, बघू शकता, ते मिरच्या आहे. आता मिरच्या लागलेल्या आहेत. हा इथं मिरच्या लागलेल्या आहे, हे तुम्ही बघू शकता. अजून हे मध्ये मध्ये ऊस आहे का काय? ज्वारी. ही ज्वारी आहे मोठे मोठे. तिथं समोर पण बघू शकता, या इकडे समोर मध्ये काही झेंडू आहे, मी पहिले तुम्हाला दाखवलं. आता हे ऑरेंज फुलं आहे, ते पण झेंडूचे. इकडचे काही पिवळे बघू शकता तुम्ही, हे वाले. समोर त्या रूम पर्यंत ही आपली रूम आहे, पहिले बघितली आपण ती. तिथून तर ह्या मोठ्या झाडापर्यंत ही पूर्ण शेती आपलीच आहे. खूप शेती, खूप सारी शेती आपल्याला. या साईडला तुम्ही बघू शकता, इथं जे खंबा आहे आणि डीपी आहे, तिथं आजोबांनी बांधलेली विहीर आहे, म्हणजे ती आता भाऊबंदात सामायिक झालेली आहे. आणि इकडं ही जी डीपी आहे, या कारजवळ डीपी बघू शकता, तिथं आपली स्वतःची पप्पांनी बांधलेली विहीर आहे आपली. तर मी तुम्हाला ती पण दाखवतो. आता समोर आपली विहीर आहे, तुम्ही बघू शकता. आता हे पाणी खूप खोल गेलेलं आहे. तर जेव्हा पावसाळा राहतो ना, तेव्हा हे जो खंबा आहे त्याच्या पण वरती येतं पाणी, म्हणजे ही जी लेअर आहे तिथपर्यंत पाणी येत असतं. तर आता पावसाळा बंद आहे, पाऊस पाणी कमी आहे, तर पीक पाण्याला जास्त पाणी लागतं. त्यामुळे आता विहीर थोडी शांत झालेली आहे, म्हणजे कमी पाणी आहे त्याला. आता ही समोर डीपी आहे आणि थोडे चिक्कूचे काही झाडे, एक दोन इथं, एक समोर, एक हे दुसरं आहे. आणि आसपास तुम्ही बघू शकता, हे सगळे कांद्याचे बिये आहे. आता आपण आले रूममध्ये. तर हा जो केक आहे, तर प्रेम भाऊच्या बड्डेचा केक आहे हा, त्या दिवशीचा. म्हणजे काल एक जणांनी कापला, तर तो केक आज मी घरी आणला होता. तर आज फॅमिलीला दिला आणि थोडा चिक्कूला खाऊ घातला. आता हा उरलेला मी खातो. मित्रांनो, आता तुम्ही आमचं शेत बघितलंच असेल. तर आता रात्रीचे 7:30-8 वाजलेले. तर चारी बाजूने अंधार पडलेला आहे, तुम्ही बघू शकता मागे. तर आता व्हिडिओ पुढे बनवून काही फायदा नाही, कारण अंधाराचं तुम्हाला काही कळणार नाही. तर आता हा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.